माझं नाव रामदास रघुनाथ चव्हाण, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मौजे तुळापूर. सुवर्ण हे जे आता फिरतोय आपण, हे सुवर्ण तुळापूर म्हणजे हत्तीच्या वजना इतकं तुला झाली म्हणून सुवर्ण तुला म्हणून हे तुळापूर गावाकडे हे प्रतिभीमाशंकर म्हणजे पूर्वीचा आषाढ श्रावण महिन्यात जर पाऊस झाला तर त्या पिंडीवरती येणारे भामाभीमचं पाणी त्यावर येणार. हे रामेश्वर, ते कोटेश्वर, ते विष्णू बदलाळेश्वर, त्याहून पुढं ऋषिकेश्वर. म्हणजे आत्तापर्यंत मग असे सांगितलं ना की शहाजी, शिवाजी, आदी संभाजी हे भोसले त्याच्याही अगोदरचे कोण मालोजी आहेत, विठोजी आहेत, त्या राजांनी इतकं शिवायला जिथं असेल तिथं ते रुद्र महाअभिषेक करणारे भोसले घराणा, वेरूळचे भोसले यांनी योगाई हे त्यांनी तिथं तळ ठोकला. म्हणजे त्याच्या हत्ती दळ, घोडे दळ, उंट एवढ्यांना काय तळ्यावर पाणी पाजणारे हे काय वेरीव काय म्हणून त्यांनी हे स्थळ पाण्याचं संगमेश्वर गाठला. आणि खबऱ्यांनी बातमी दिली काय राजे आले ते, म्हणजे हे वडूला जाण्याचा मार्ग हा एक आहे. वडू बुद्रुक म्हणता ना, म्हणजे गावाचा, नद्यांचा, तालुक्यांचा हा एक त्रिवेणी संगम आहे. ह्या संगमेश्वराचे हे रूपांतर आहे.
काय म्हणतो 2-3 दगड लोटले होते नी चांगले नाही का वर दगड लोटले का नाही आता या दगड लोटले तेवढे माझं नाव रामदास रघुनाथ चव्हाण, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मौजे तुळापूर. सुवर्ण हे जे आता फिरतोय आपण, हे सुवर्ण तुळापूर म्हणजे हत्तीच्या वजना इतकं तुला झाली म्हणून सुवर्ण तुला म्हणून हे तुळापूर. हे आता आपण प्रथम बसलोय, ही बोट चालली, ही म्हणजे ही इंद्रायणी. त्यामध्ये म्हणतात आंध्रा सुधा आणि इंद्रा हे ह्या त्रिवेणी. ही इंद्रायणी मूळची लोणावळा, हे बघा ही. पण प्रसिद्धी त्या आंध्रा सुधाची इथे नाही, इथं फक्त म्हणलं जाते इंद्रायणी. मग लोणावळा, देहू, अलंकापुरी म्हणजे आळंदीची, माऊलीची इंद्रायणी, अख्खी शेवट ह्या संगमेश्वरी. इथून पुढे इंद्रायणीची सुद्धा प्रसिद्धी नाही. हे बघा हे दिसतं, हे रामेश्वर श्री राम मंदिर, विष्णू चतुर्भुज हे मंदिर, हे पुराणच आहे. आता हे आपण इकडे आता भीमाक निघालो. पहिल्या प्रथमची ही इंद्रायणी, ही इंद्रायणी नदी ना. हो, ही इंद्रायणी म्हणजे आता हे आपण मरकळ मार्गी. मरकळ म्हणजे राजगुरुनगर खेड, हा हवेली तालुका तो संपला. हे तुळापूर हवेली आहे ना, हे मरकळ राजगुरुनगर खेड ह्या गावाचाही तुळापूर मरकळ हा एक संगम. इंद्रायणी. आता आपण चाललोय भीमेकडे, नाही भामाकडे. हे चित्रण वाढत आलं पाहिजे, कारण आमचे सांगणारे इथं माऊलीचं प्रस्थान 3 दिवस होतं ह्या वडाकडे. हे प्रति भीमाशंकर म्हणजे पूर्वीचा आषाढ श्रावण महिन्यात जर पाऊस झाला तर त्या पिंडीवरती येणारे भामा भीमचं पाणी त्यावर येणार. हे रामेश्वर, ते कोटेश्वर, ते विष्णू बदलाळेश्वर, त्याहून पुढं ऋषिकेश्वर म्हणजे ह्या भीमेचा. हा कर्णाच्या झाडाखालचा नंदिकेश्वर आणि कोरेश्वर आणि त्रिवेणी संगमेश्वर, हे 12 पैकी 12 आहेत. पाहिलं ते ही झाडी अख्खी दिसते ना, कंटक वन, हे भामा, हे खेड राजगुरुनगर खेड, मरकळ ही सर आद्यच योगाई. हा, हे मोठं विराट स्वरूपाची पिंड त्या वडाखाली. हा, झोके पाहिले 4-4 जणांच्या कवळीत नाही मावत, जमिनीत मुरले. पिंपळगाव किंवा शेलगाव तिथं हा त्या दोनचा संगम आहे. आणि हे पावसाळ्या हंगामात ह्या पाण्याचे 2 कलर दिसतात. ह्या इंद्रायणीचं वेगळं, एक काळं, एक चहा कॉफी सारखं, एक ह्यास का चकाचक याचा ह्यास. आता हे सध्याचं पाणी, हे वढू बुजुर्ग ते वडू खुर्द, तिथं कोल्हापूर पद्धतीचा पाटबंधारा आहे, त्याच्यामुळे हे पाणी अडवले. आणि शेतीसाठी म्हणजे आपटी, फुलगाव, तुळापूर या 3 गावांना हे पाणी पुरवलं जातं. सांगितलं ना की शहाजी, शिवाजी, आदी संभाजी हे भोसले त्याच्याही अगोदरचे कोण मालोजी आहेत, विठ्ठोजी आहेत, त्या राजांनी इतकं शिवायला जिथं असेल तिथं ते रुद्र महाअभिषेक करणारे भोसले घराणा, वेरूळचे भोसले. हे शिरूर, आपटी, मौजे म्हणजे हे वडूला जाण्याचा मार्ग हा एक आहे. वडू बुद्रुक म्हणता ना, म्हणजे गावाचा, नद्यांचा, तालुक्यांचा
हा एक त्रिवेणी संगम आहे. ह्या संगमेश्वराचे हे रूपांतर आहे.